तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेमध्येच असाल तर आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रितू किचन्स. त्याच्यावर तुम्हाला रोज मिनी ब्लॉग पण येतील आणि डेली रुटीनचे पण येतील व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ पण येतील, लॉंग व्हिडिओ पण येतील. तर आज माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे प्लीज थोडंसं घाबरल्यासारखं होतं, त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा. तर आपल्याला आज तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून. तर महादेव सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो. आता बनवायचं होतं फराळाला. चला आपण साबुदाणा हे बनवता. इकडं रताळ पण आणलेली, इथं रताळ घेऊन आलेली आहेत. त्याच्यामुळे मग आज महाशिवरात्री होती ना, त्याच्यामुळे रताळ ते सर्व आणलेलं आहे. तर साबुदाण्यात पण बिजू घातलेला आहे. देवाची पूजा हे झालेली आहे. तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ कसे बनतात कसे नाही तुम्ही नक्की बघा एक वेळेस, आणि प्लीज मला सपोर्ट करा. तर चला मग कंप्लीट करा व्हिडिओ आता. तर मी इथे शेंगदाणे भाजण्यासाठी घेतलेले होते. मस्त खमंग असे शेंगदाणे भाजून घेते. त्याच्यानंतर मग शेंगदाणे भाजले म्हणजे साबुदाण्याचं सगळं पूर्ण तयारी करून घेतलेली होती. कढई घासायची होती, भाजी बनवली थोडीशी, ती कढई पण घासून घेतलेली होती. आज रविवार होता त्याच्यामुळं बाजार पण होता आज भाजीपाल्याचा. गावामध्येच बाजार भरतो तो भाजीपाल्याचा बाजार. सासूबाईने आणलेला होता. हिरव्या मिरच्या होत्या, त्याच्यात लगेच मग ते बटाटे हे सगळं चिरून घेतलं आणि साबुदाण्याला लगेच फोडणी दिली. तर इकडं रताळ पण टाकायचे होते, कुकर पण लावून घेतलेलो. साबुदाणा जास्त होत होता त्याच्यामुळे थोडासा काढून पण ठेवलेला होता. मला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं नव्हतं, त्याच्यामुळे थोडीशी अडचण आली होती, त्याच्यामुळे मी पण गेलेली नाही आहे. तर इथं साबुदाणा मस्त असा झाकून ठेवला होता थोडा वेळ. चला मग मी फराळ करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.